आपण पाहतोय मैत्री चषक 2025 चा सोहळा दैदिप्यमान असा हा सोहळा पाहतोय. भव्य दिव्य असा ग्राउंड स्वर्गीय रणजित दादा मोरे हे क्रीडांगण आपण पाहतोय. खूप चांगला असं आयोजन आणि नियोजन मोहन तिरकड यांच्या माध्यमातून केलेली पहिली स्पर्धा त्या ग्राउंडवर आणि स्पर्धेचा पहिला दिवस. सर्व कधी दिलं ना 5 दिलं ना किती पहिला सामना पाहतोय आपण तारवाडी आणि उंदरनेवाडी या दोन संघादरम्यान. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सुकार्यशु सर्वदा. कंदराला वंदन करून स्पर्धेला सुरुवात करूया. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. गोलंदाजी मार्कवर सचिन राऊंड विकेटने सचिन साठी फाईल. किसन साठी पहिलाच बॉल फिरकावलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये आणि त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग देखील ओंकारच्या माध्यमातून करतोय आणि या बॉलवर मिळतील 2 धावा. किसन आणि जनार्दन अशी चोर साखळी पाहतो उंबरनेवाडी संघाकडून. फलंदाजीसाठी स्ट्रायकिंगला पाहतोय किसन. बापान मारते ₹3 पाडते रशी आणायला 2 रुपये झाला वाकड वाघ कोण झाला रे बाबा. लांबकड आहे तू कुठे बॅटी कुंपाळवा माहिती हॅलो हा दादा हा झाले गोरेगावच्या ड्रायव्हर राजा तोडला शेतात शनिवार इकडे जोड राजा तिकडे जाय तिकडे ते नाश्त्याला जात तुमचे परत आला का लगेच आला सायकलला पाहतो सचिन. किसनला यावेळेस झेल होण्याची संधी मात्र. चेंडू झाला जमिनीला दान. या बॉलवर मला सिंगल धाव. एका सिंगल धावेने तासाला थोडस आणलंय. 3 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. आपण पाहतो स्टार इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते.
पुढे चांगला फटका क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात पहिला गडी बाद होईल जनार्दन बॅक टू द डगआउट उंबरदेवाडी संघाला पहिला आदरा बसलाय 3 या धावसंख्येवर तीनला 1 असे सध्या उंबरनेवाडी संघाची स्थिती 3 धावसंख्येवर पहिला आदरा बसलाय जनार्दनला मात्र माघारी पाठवलाय सचिन या गोलंदाजाने आणि त्यांच्या अगेन्स्ट क्षेत्ररक्षण करते तारवाडी संघ आपल्या साखराचं लाईन खेळण्याचा प्रयत्न आउटफील्ड थोडस खराबीमुळे एक धाव वेगाने पूर्व दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या गुड रनिंग बिटवीन द विकेट सिली मिडॉनला चेंडू खेळला त्या ठिकाणी थोडासा लेझी क्रिकेट पाहायला भेटला नितीनच्या माध्यमातून त्यावर मिळाल्या 2 धावा या 2 धाव संख्येने धावचं फलक जाऊन पोहोचले ते 5 या अंकावर 1 गडी बाद असताना पहिला मॅन्डेटरी पॉवर षटक चांगला हाताळत जाते सचिन या गोलंदाजाकडून मोठे झटके मारण्यापासून वंचित जरूर ठेवले दोन्ही गोलंदाजांना अशा गोलंदाज तयार सचिन शायकेनला पाहतो वामनला इथे क्रॉस लाईन झेल खाली सुद्धा मात्र चुकी करतोय त्या ठिकाणी अतिशय सोपा झेल होता मात्र झेल मात्र जमिनीला दान वामनला जीवदान मिळाले त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलला जाईल का 6 धावा धावफलकावर या सामन्यासाठी पंच पाहतो आपण मुख्य पंच मेन पंचांच्या भूमिकेमध्ये हरेश केवारी आणि लेग पंचाच्या भूमिकेमध्ये राहुल केवारी हे सख्खे बंधू दोन्ही पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो आपण मैत्री चषक 2025 पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला 6 धावा धावफलकावर 1 गडी बाद असताना सध्या गोलंदाजी चांगली होते तारवाडी संघाच्या बाजूने मात्र येणारे अजून उर्वरित 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे त्या पहिल्या पूर्वार्धामध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल उंबरवाडी संघाकडून गोलंदाजी मार्गावर नितीन राईट आर्म ओव्हर द विकेटने सेकंडला पाहतो वामनला ज्याचा खेळ सोडला होता मागच्या बॉलवर यावेळेस अजून एक खेळची संधी लंबाचं क्षेत्ररक्षण तिथे विकेट महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर किसन त्याच्या बॅट मधून मोठे फटके जरूर पाहायला भेटले असते मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतो दुसरा गडी बॅटिंग वाल्याचा रिव्ह्यू चेक केलं जाईल
एक एक रिव्ह्यू दिला जाईल. हॅलो झालाय बा दुसरा गडी बाद होतोय उंबरनेवाडी संघाचा आणि बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू मात्र इथं गमावलाय. चांगले पंच आपण या ठिकाणी पाहतोय आपण हरेश किवारी मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर विठ्ठल जातोय. अतिघाई आणि संकटात नाही असंच काहीतरी पाहायला भेटू लागलेला. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता दुसऱ्या धावेवर मात्र किसनने आपले विकेट गमावले. इथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अतिशय वेगाने एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन सोपवलाय. चेंडू ते डॉट. अशीच गोलंदाजी करावी लागेल. अतिशय वेगवान गोलंदाज आहेत तारवाडी संघाकडे. पहिले सचिनने षटक हाताला फक्त 6 धावा खर्च केला. 1 गडी बाद केला. दुसरं षटक अतिशय वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न. 1 धाव पोहोचला. दुसरीचा प्रयत्न 2 धावा सहजरित्या पूर्ण. जयस्वालकर धावा लागला गेल्या 10 सॉरी 9 धावा धावसलकर. 2 गडी बाद. उंबरनेवाडी संघ इथे रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न. षटका बसतोय इथे अजून एक डॉट बॉल येईल. वामनला चिवतान जरूर मिळालंय. शॉर्ट लेगला एक झेल सोडला होता वामनचा आणि त्याचा फायदा उचलला जाईल का या फटक्यावरती उत्तर दिलंय वामनने. बिग हिट षटकार येतो वामनच्या बॅट मधून. त्या षटकाराच्या साह्याने धावसलकर अतिशय वेगाने हल्लय. 15 या आकड्यावर जाऊन पोहोचले. स्पर्धेचा पहिला षटकार पाहतो आम्ही वामनच्या बॅट मधून आलाय. वामनचा झेल सोडला होता शॉर्ट लेग मध्ये सुदाम या क्षेत्ररक्षकाने आणि त्याचा प्रत्युत्तर दिला या षटकाराने. 15 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार नितीन. इथे अजून एक गुलटोस बॉल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात मात्र त्याच्याकडेच झाले चुकी. अजून एक दुसरं होतं बॅक टू बॅक षटकार. योगदान दिलं होतं नक्कीच वामनला आणि त्याचं प्रत्युत्तर देतो. 2 षटकार येत आहे बॅक टू बॅक. चांगली फलंदाजी वामनच्या माध्यमातून पाहायला भेटते. उंबरनेवाडीचा ब्रँड हा दाखवतोय सत्य वामन हा फलंदाज.
2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 21 धावा धावफलकावर लागल्यात. नितीनचं षटक कुठेतरी महागडं जरूर ठरलंय. तारवाडी संघ विचार करत असेल, जो शॉट लेगला जो झेल सुटला होता ना, तो झेल कुठेतरी टिपला असता तर 2 षटकार नक्कीच वाचले असते. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर येतोय तारवाडी संघाकडून. केतनच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय कर्णधाराने. बॅटा मोर द विकेट और पिच बॉल इथे संधी. संदीप त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाही. अजून एक गडी बाद होतोय. विठ्ठल वीर बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. 21 या धावसंख्येवर 30ला हादरा बसला तो उंबरनेवाडी संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झाला बाळू. इथनला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण दुसरं षटक कुठेतरी महागडं जरूर पडलंय. केतन तयार. बाळूसाठी पुढील बॉल. इथे योग्य टप्प्यावरची गोलंदाजी. कमबॅकिंग षटक टाकलं जाईल का या ठिकाणी केतन या गोलंदाजाकडून. लोंगांना थोडासा क्षेत्ररक्षक बॉल आणि त्याचं परिवर्तन झालं चौकारामध्ये. मिसफीट झाली आणि लगेच चौकार जात होतं लॉंगॉनला. बाळूच्या पॅट मधून आलाय पहिल्याच बॉलवर चौकार. जाकीर 26 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. वामन स्ट्राईक एंडला. त्याच्या बॅट मधून 2 षटकार आले. इथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी केतनची. स्कोअरलेग मध्ये मारण्याचा प्रयत्न. त्या क्षेत्रामध्ये 2 त्याचे षटकार जरूर आले बॅट्समॅन वामन या गोलंदाजाचे. 4 गडी बाद 26 धावा धावफलकावर. बॉल गलीमध्ये 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चाललाय सीमारेषा पार. अजून एक चौकार येतो वामनच्या बॅट मधून. शेवटच्या बॉलवर आला चौकार आणि चौकाराच्या साह्याने धावफलकावर धावा 30. तभी पैसा आएगा.
खेळ समाप्त झालाय. 10च्या सरासरीने बॅटिंग करत होता ते उंबरण्यावाडी संघ. शेवटचं षटक निर्णायक षटक असेल. संदीप येतो गोलंदाजी मार्कर. इथे स्लोअर 1 बॉल. पहिलाच बॉल आलाय डॉट. त्या स्लोगरच्या षटकामध्ये हाणामारी केली जाईल का कमबॅक होईल गोलंदाज संदीप या गोलंदाजाकडून. पहिलाच बॉल आलाय डॉट. स्ट्राईक रेंजला पाहतो बाळू. अजून एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चौथा गडी बाद होतो या बाळूच्या स्वरूपामध्ये. कमबॅक किक षटक टाकावं लागेल. तब्बलकर धावा लागल्या 30. चौथं षटक निर्णायक षटक असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय सुनील. कारवाई संघाने जर चुके केल्यात ना तर शेवटपर्यंत नक्कीच कुठेतरी त्यांना आघाड्यात ठरतील. इष्टाच्या स्वरूपामध्ये चौकारचे गेले होते. एका अजून एक डॉट बॉल येईल. चांगली गोलंदाजी संदीप सावंत या गोलंदाजाकडून. सलगचे 3 डॉट बॉल आणि त्यामध्ये 1 विकेट. स्ट्रायकरला पाहतो सुनीलला. पहिलाच बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. गोलंदाज तयार संदीप. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अजून एक सलगचा 2 चेंडू जाते डॉट. चार बॉल इथे टाकून झाले. चारही मात्र डॉट फेकले होते संदीप या गोलंदाजाने. मिडल षटक पाहायला भेटेल का या पहिल्याच मॅच मध्ये. या ठिकाणी मोठा फटका. चेंडू चाललाय लॉंगॉनला. 1 बाउन्सी मारेशा पार. चौकार. फलकावर सुनील 2 बॉल डॉट जरूर केलाय. तर 1 चौकार आलाय. शेवटचा बॉल त्यात केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. अजून एक सलगचा चौकार. 2 डॉट आणि 2 सलगचे चौकार असे 38वा धाव फलकावर आणि 39 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय ते कारवाडी संघासमोर. समोर सेट करून ठेवलंय. येणारे 24 बॉल आणि 39 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम.
विनंती करतो दोन्ही संघांना नम्राची वाडी आणि एकविरा फायटर्स या दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. एकविरा फायटर्स आणि नम्राची वाडी. येणारे 24 बॉल आणि 39 धावे लक्ष समोर आहे तारवाडी सुक्काच्या. आणि हे टार्गेट चेस केलं जाईल का? दोन्ही सलामीवीर लगेच जायचंय तारवाडी संघाचे. चार इव्हेंट लाईव्ह टिक. चार इव्हेंट लाईव्ह. चार इव्हेंट लाईव्ह. 24 बॉल आणि 39 धावा चेस करायच्या त्या तारवाडी संघाला. 24 बॉल मध्ये 39 धावा डिपेंड करायच्या त्या उंबरनेवाडी संघाला. कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, तारवाडी की उंबरनेवाडी, याच विभागातील दोन्ही संघ. फलंदाजी मार्गावर पाहतोय योगेश. सेकंडला पाहतो संदीप. 9 सेकंडला सचिन. पहिलाच बॉल व्हाईट बॉल येतोय. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. पहिलाच श्री गणेश होतो तारवाडी संघाच्या. व्हाईट बॉलने एक धाव करावे लागले गेले. एकोणचाळीस धावा जर वाचवायच्या असेल तर योग्य टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल योगेश या गोलंदाजाला. तिथे चांगला षटका. त्या ठिकाणी शतरक्षक तैनात आहे. सिंगल धाव मिळेल फक्त. सिंगलने धावा लागल्या 2. 39 धावांचं लक्ष असताना फलंदाज पाहतोय आपण यावेळेस स्ट्राईकला सचिन. चांगली बॅटिंग करावी लागेल सचिनला. इथे छोटाच बॉल. संघाचा स्पीडर अतिशय वेगाने थ्रो जरूर केला, मात्र तेवढ्याच चपळाईने फलंदाज सचिन आपली विकेट वाचवतो. एक धाव मिळेल त्या बॉलवर. सिंगलने सध्या मैदानावरती बॅटिंग करतात येते लोक. रनआउटची संधी मात्र थोडेसे धावा ऍड होईल. 4 धावा धावफलकावर. तिथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पहिला डॉट बॉल येतो योगेश या गोलंदाजच्या माध्यमातून. सचिनला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. विजय मिळवायचा असेल तिथे मोठा झटका काय मारण्याच्या नादात अजून एक सलगचा दुसरा बॉल डॉट येतोय. 4 धावा धावफलकार जरूर लागल्यात, मात्र अचूक टप्प्यावरची गोलंदाजी योगेश देखील करतोय.
इथे सलगचा तिसरा बॉल येतोय डॉट. षटक संपण्याचा इशारा येतो. फक्त 4 धावा लागल्यात अवघ्या एका षटकाच्या समाप्तीनंतर, जिथे 39 धावांचे लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा. जमेची बाजू म्हणजे विकेट एकही गमावली नाहीये कारवाडी संघाने. म्हणजे कुठेतरी त्यांच्या पाठीराख्यांना अशा अपेक्षा असतील की मोठे फटके जरूर येतील. की संदीप आणि सचिन हे दोन्ही सलामीवीर अजूनही मैदानामध्ये आहेत. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. 4 धावा धावफलक. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय सुखदेव. डावखुरी हाताचा गोलंदाज सुखदेव होतं. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज. स्ट्राईक एंडला पाहतोय संदीपला. व्हाईट बॉल. योगेशने सुद्धा सुरुवात व्हाईट बॉलने केली होती. इथे सुखदेवने सुद्धा व्हाईट बॉलने सुरुवात जरूर केली आहे. मात्र नंतरचे चेंडू योग्य रीतीने हाताळण्यात येतील का की फलंदाज हवे ठरतील गोलंदाजावर. इथे अक्रॉस द लाईन खेळलाय जरूर. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकी होते. तू मे करता करता येतोय. 3 धावा वेगाने पूर्ण. पहिल्या पूर्वार्धामध्ये वामनचा झेल सोडला होता आणि वामनने मात्र चांगली धुवाधार बॅटिंग केली. त्याच्या बॅट मधून 2 षटकार पाहायला भेटले होते. यावेळेस संदीपचा झेल सोडलाय आणि त्या झेलचं प्रत्युत्तर दिलं जाईल का संदीप या गोलंदाजावर. गोलंदाजी मार्ग पाहतो सुखदेवला. डावखुरी हाताचा गोलंदाज आहे. स्ट्रायकेडला संदीप. मागच्या बॉलवर झेल सोडलाय. अजून एक झेल होण्याची संधी. यावेळेस मात्र अनंता गुप्ते चुकी करणार नाही. पहिला हादरा बसतो या कारवारी संघाला. संदीप नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर कीर्तन जातो. डावखुरी हाताचा फलंदाज. स्ट्रायकिंगला पाहतो कीर्तनला. डावखुरी हाताचा गोलंदाज. स्फोटक फलंदाज डावखुरी हाताचे नेहमीच ठरले जातात. पहिल्या स्पॉटवर झाला तडाखा. इट्स अ बिग हिट षटकार. स्लो रोल बॉल होता. वाट पाहिली आणि वाट लावली. तेरा धावा धावफलकावर. 39 धावांचं लक्ष समोर आहे. एक गडी जरूर बाद झाला संदीप. तर केतनला चांगली फलंदाजी करावी लागेल. अक्रॉस द लाईन जरूर खेळलाय. चेंडू चाललाय. चांगली रनिंग. एकच धाव. फिल्डिंग मात्र त्या ठिकाणी चांगली झाली. 3 धावा जरूर वाचवल्यात. 14 धावा धावफलकावर लागल्यात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सुखदेव चांगली गोलंदाजी करतो. 1 षटकार वगळता चांगली गोलंदाजी केली त्याने. एका षटकाराला जरूर मार्क बसलाय गोलंदाज सुखदेवला.
तर स्ट्राईक रोटेट होते. यावेळेस स्ट्राईक एंडला पाहतो सचिनला. सचिनच्या बॅट मधून अजून एकही मोठा फटका आला नाहीये. तो सलामीसाठी गेलाय. गोलंदाज तयार. लेफ्ट हॅम ओव्हर राऊंड विकेटने. मोठा फटका. इथं षटकार येईल का की झेल होईल? नक्कीच सचिनच्या बॅट मधून आलाय षटकार. कारवाईचा ब्रँड येथे दाखवतोय सचिन. राखी सांगत असतील की नक्कीच सचिनची बॅट बोलली पाहिजे. इथे अजून एक मोठा फटका. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस कोणती चुकी करणार नाही. मागच्या बॉलवर षटकार जरूर आलाय. मात्र तदनंतर लगेच विकेट मैदानाच्या बाहेर. सचिन बॅक टू द आउट. येणारे 12 बॉल आणि 19 धावांची गरज. ग्रुप 12 बॉल आणि 19 ची गरज. सामना असूनही दोन्ही बाजूने बॅलन्स आहे. 12 बॉल मध्ये 19 धावा डिपेंड केल्या जातील का चेस केल्या जातील? कुठला संघ दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल? ताडवाडी की उंबरण्यावाडी? एकाच विभागातील दोन्ही संघ देवदास येतो गोलंदाजी मार्गवर. 10-12 पावलांचा रनअप. इथं पहिलाच बॉल. पंच वळतात आमच्याकडे. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल वाईटच्या स्वरूपामध्ये. 21 धावा धावफलकावर. आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत रुपेश बसमा, रुपेश खडके की तिन्ही गोलंदाजाने पहिला बॉल वाईटच फेकलाय. रिव्हर्स आटे इथे बॅटला जरूर स्पर्श झालाय. तर 2 धावा मिळतील या बॉलवर. तेवीस धावा धावफलकावर. येणारे 11 बॉल आणि 16 धावांची गरज. इथे लॉंग स्टॉप रिझनला बॉल जरा चेंडू चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. असं वाटलं होतं की अनंत त्या ठिकाणी झेल टिपल. मात्र त्याकडून झाली चुकी. पण चुकीचं झालं चौकारामध्ये.
गरज. केतनने सामना मात्र एका चौकारामध्ये खुला जरूर केलाय, मात्र इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. देवदास या गोलंदाजाला कमबॅक होईल का? व्हाईट बॉल, इट इज व्हाईट बॉल. प्रेशराइज गोलंदाजी इथं पाहायला भेटते गोलंदाजाकडून. 11 धावांची गरज, 10 बॉल आणि 11 धावांची गरज. इतर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. जिथे सिंगल डबलने सुद्धा काम चालू शकतो त्या ठिकाणी अगदी बॅट करण्याची काहीच गरज नाहीये. सामना पूर्णपणे खुला केला तो केतन या गोलंदाजाने. मोठा फटका खेळण्याच्या नादात बीट होतोय पुनश्च सलगचा दुसरा बॉल डॉट येतोय. जिकडे 11 धावांची गरज अजूनही आहे. 28 धावा धावफलकार जरूर लागल्यात, तर गोलंदाजी चांगली होते या ठिकाणी. झेल होण्याची संधी त्या ठिकाणी सुखदेवने सोडलाय झेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. 30 धावा लागल्या धावफलकार. अजूनही 9 धावांची गरज. 7 बॉल मध्ये 9 धावांची गरज. शेवटच्या बॉलवर किती धावा येतील? स्ट्रायकिंगला पाहतो केतनला. विकेट, अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर जाते. मात्र स्ट्राईकला षटक संपण्याचा इशारा तो पंचांचा. येणारे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. रिव्ह्यू हे चेक करायचंय, रनआउटची विकेट आहे की नाही. घेऊन
गेम करून जाते जायचे बाकी कोण शेवटचं षटक आकाश येतोय जे 9 धावा वाचवायच्या या निर्णायक षटकामध्ये 9 धावा वाचवायच्या त्या आकाशच्या गोलंदाजाला कर्णधाराने चेंडू जरूर सुटवला आकाशच्या हातामध्ये या 9 धावा वाचवल्या जातील का की केतन हा गोलंदाज त्याच्यावर प्रहार चढवेल केतनचा झेल जरूर सोडलाय लॉंग लेग मध्ये अनंत होता त्या ठिकाणी 9 धावा वाचवायच्या 6 बॉल मध्ये इथे मोठा फटका आला नाहीये जरूर इथे एक चुकी अजून एकदा चुकी होते अनंताकडून पहिलाच दुसऱ्यांदा येते नशिबाचा चौकार केतनच्या बॅट मधून समीकरण बदलतोय प्रत्येक बॉल वर समीकरण बदलतोय 5 बॉल आणि 5 धावांची गरज नशिबाची साथ जरूर आहे कारभारी संघाच्या बाजूने केतनच्या बॅट मधून बॅक टू बॅक त्याच ठिकाणी चौकार आले होते आणि तोच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता अनंता त्यावेळेस बॉलला सोडून दिलंय पंच बोललेत आमच्याकडे एक अतिरिक्त धाव व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये समीकरण बदलतोय येणारे 5 बॉलवर 4 धावांची गरज 35 धावा स्कोर कार्डवर जरूर लागल्यास 2 गडी बाद 3 गडी बाद 35 अजूनही 4 धावांची गरज 5 बॉल मध्ये इथे मोठा फटका मात्र त्या ठिकाणी यावेळेस वामन आहे कोणती चुकी करणार नाही 4 बॉल आणि 4 धावांची गरज प्रत्येक बॉल वर समीकरण बदलतंय दोन हे निगम मायावर त्याच्यात पहिलीच मॅच अतिशय रोमॅन्टिक गरज 5 बॉलां तिथे 6 बॉल मध्ये 9 धावांची गरज होती पहिल्याच बॉलवर चौकार आलाय त्यानंतर एक वाईट त्यानंतर एक विकेट येणारे 4 बॉल मध्ये 4 धावांची गरज कंपल्सरी चेशिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय मैत्री चषक स्पर्धेचे मुख्य आयोजक मोहन तिरकड युट्यूबच्या लाईव्ह माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा घर बसल्या जे प्रेक्षक आनंद घेतात त्यांच्यासाठी गोलंदाज तयार आकाश सायकलला पाहतोय नितीनला मोठा फटका जरूर खेळलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात अजून एक गरीब मैदानाच्या बाहेर जातोय नितीन गेल्या पावतून माघारी मात्र चौथी विकेट मैदानाच्या बाहेर चार धावांची गरज असं वाटलं होतं तो चौकार गेल्यानंतर की सामना एकतर्फी होईल की काय मात्र जिथे केतनची विकेट गेली बॅक टू बॅक दुसरी विकेट सुद्धा मैदानाच्या बाहेर गेले नवीन फलंदाज प्रवीण जाधव मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल आणि 4 धावांची गरज पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला रफ अँड टफ उंबरनेवाडी बनाम तारवाडी
इथे अतिशय वेगाने बॉल वेगलाय. समीकरण बदललंय. 2 बॉल आणि 4 धावांची गरज. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर बनवून ठेवतो फलंदाजांना. एक मोठा फटका विजय मिळवून देऊन तारवाडी संघाला. आकाश तयार. स्ट्रायकिंगला जातो प्रवीणला. इथे मोठा फटका. एक धाव वेगाने पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दोनच धावा. कंपल्सरी चेसिंग. एक बॉल मध्ये 2 धावांची गरज. 2 धावा या काढाव्याच लागतील तारवाडी संघाला. एक बॉल आणि 2 धावा. प्रेशर दोन्ही बाजूने असेल. फलंदाजांना सुद्धा तेवढंच प्रेशर. गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला सुद्धा नक्कीच प्रेशर असेल. डॉट बॉल येईल का? या 2 धावा चेस केल्या जातील. फटका लगावलाय आणि चेंडू जातो. विजय चौकार येतो प्रवीणच्या बॅट मधून. पहिला विजय चौकार आला प्रवीणच्या बॅट मधून. पहिला सामना अतिशय रंगतदार. 39 धावांचे लक्ष होते समोर. तारवाडी संघ 20 झालाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन तुमचं तारवाडी संघ. तसे वाढलं का उंबरनेवाडी संघ. आपण सुद्धा चांगला खेळ केला या मैदानाच्या आतमध्ये या. शेवटच्या मोमेंटला मात्र चौकार गेला आणि तारवाडी संघ विन झाला. या बेस्ट ऑफ लक पुढील वाटचालीसाठी तुझा हाडला तो उंबरनेवाडी संघ. आपला देखील खेळ चांगला राहिला. नेक्स्ट मॅच असेल नंबराची गाडी त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल तो एकविरा फायटर्स. लोणावळा विभागातून संघ बरेचसे दूरवरचा प्रवास करून आलाय. एकविरा फायटर्स. दमदार सामना राहिलाय आणि दमदार सामन्यामध्ये पहिला विजय मिळवलाय. चांगला सामना राहिला. शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र हा सामना पोहोचला होता. एका चेंडूमध्ये 2 धाबीची गरज असताना चांगला सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिलाच सामना पाहिला. पण प्रेक्षकांच्या भेटीस आला होता सामना आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय